खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बारामतीत बॅनर लावण्यात आलाय। महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्री नक्की किती आहेत? भावी मुख्यमंत्री म्हणून इच्छुकांची भाऊगर्दी सध्या पाहायला मिळते। सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती होणार का हा प्रश्न निर्माण होतोय। सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बारामतीमध्ये बॅनर झळकले। या बॅनरबाजीवरून आता मवियामध्ये मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक किती असा प्रश्न पडलाय। तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचे मवियाचे नेते भावी मुख्यमंत्री म्हणून मिळू लागले। महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार किती असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झालाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या समर्थकांनी सुप्रिया सुळे यांचे लावलेले हे बॅनर पहा। सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। या उल्लेखाने महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार किती असा प्रश्न निर्माण झालाय। महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशी भली मोठी यादी आहे। सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांच्या बॅनरबाजीमुळे काँग्रेसच्या नेत्यांची थोडीशी अडचण झाली आहे। बॅनर सगळेच आपापले पक्ष लावतात, आपापल्या समर्थकांचे बॅनर लावत असतात, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। हे 100% होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार। सगळ्यांना आपल्या आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं वाटायला स्वाभाविक आहे। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कोणाला मुख्यमंत्री बनवायचं हे लोक ठरवतात, त्यामुळे ह्या सगळी प्रक्रिया चालत राहील। सुप्रिया सुळेंच्या समर्थकांच्या बॅनरबाजीवर शरद पवारच बोलू शकतील असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला। आता ते पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील, मी काय उत्तर देईल? आता ते पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील, मी काय उत्तर देईल? शिवसेनेनं देखील या बॅनरबाजीवर मिश्किल टिप्पणी केली आहे। सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा असावी असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे। हे इलेक्शनचे चालत असतं, या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात। कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगण्यात येतं आहे, पण शरद पवारांच्या मनात काय आहे यावर सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्रीपद ठरणार हे मात्र निश्चित आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।